शेतकरी मित्रांनो नमस्कार. राज्यातील शेतकऱ्यांना अग्रिम 25% पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे असं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. शेतकरी मित्रांनो याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. कोणत्या जिल्ह्यात याचं वितरण केलं जाईल या संबंधित सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यापूर्वी शेतकऱ्यांना विनंती, ज्या शेतकऱ्यांना असं वाटतं की या चॅनलच्या माध्यमातून खोटी माहिती देत आहेत अशा शेतकऱ्यांनी आताच व्हिडिओ स्किप करून निघून जा. कारण शेतकरी मित्रांनो मी सुद्धा एक शेतकरी पुत्रच आहे. मी शेतकऱ्यांना फसवण्यासाठी व्हिडिओ टाकीत नाही. जी काही अधिकृत माहिती राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून दिली जाते किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून दिली जाते, हीच माहिती आपण शेतकऱ्यांच्या कडं ह्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम करत असतो. तर मित्रांनो चला पाहूयात कोणत्या जिल्ह्यात ह्या 25% पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे. शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस अतिवृष्टी होते, 65 mmच्या पुढं पाऊस झाला तरच अतिवृष्टी घोषित करण्यात येते. तर ज्या मंडळामध्ये 65 mmच्या वरती पाऊस झालेला आहे आणि जी मंडळं अतिवृष्टीग्रस्त घोषित केलेली आहेत त्या मंडळामध्ये पीक विमा कंपनीच्या माध्यमातून सर्वेअर नेमलेले आहेत. ते सर्वे करण्यासाठी गावोगाव जात आहेत. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून क्रॉप इन्शुरन्स या ॲपच्या माध्यमातून तक्रारी केल्या आहेत त्यांच्या शेतावर जाऊन हे सर्वे करण्याचं काम चालू आहे. ते सर्वेवर गावात आल्यानंतर आपल्या शेताचा सर्वे त्यांच्याकडून करून घ्या. 10-5 रुपये द्या आणि आपला फायदा होईल असा सर्वे करून घ्या. कारण हे जे विमा कंपनीचे लोक आहेत ते आपल्याकडून कोऱ्या पेपरवर सह्या घेऊन जातात. त्यानंतर त्या फॉर्मवर माहिती भरतात. पिकाची नुकसान झालेली नाही त्या फॉर्मवर सर्व असतं लिहिलेलं. पिकाची नुकसानीची टक्केवारी, पिकाची स्थिती कशी आहे ते फॉर्म सर्व आपल्या डोळ्याने पहा भरला आहे का नाही. जर भरलेला नसेल तर समोर भरायला लावा. कारण ही पीक विमा कंपनीचे लोक पुन्हा स्वतः ते फॉर्म तिकडे जाऊन वेगळी माहिती भरतात. त्यामुळं शेतकऱ्यांना विमा मिळत नाही. मित्रांनो ही दक्षता घ्या. तर मित्रांनो जवळपास मराठवाड्यातील आणि विदर्भातील 26-27 जिल्ह्यात ह्या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. मित्रांनो यापुढील अपडेट ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नक्की देऊ. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.